तर ब्रह्मदेवाचा पन्ना तो होता. ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झाले सप्त ऋषी, जे काय कश्यप वगैरे जे आहे, पुलस्त जमदग्नी वगैरे जे आहेत ना, सप्त ऋषी. या सप्त ऋषीपैकी जो पुलस्त नावाचा जो ऋषी आहे, या पुलस्त नावाच्या ऋषीचा पोरगा म्हणजे विश्रवाण. त्या विश्रवाणाला त्याची एक पत्नी होती सूर्यवंशातली. त्या सूर्यवंशातल्या पत्नीपासून जे मुलं झाले तो एक कुबेर आणि एक कुबेराचा भाऊ होता जो निधीचा मालक होतो. आणि कुबेर हा त्याने धनाची जास्त लोभ होता. धन मिळावं म्हणून यासाठी लक्ष्मीची उपासना, भगवान शंकराची उपासना. आता भगवान तू धन काही काही लोकांनी असतं धन मिळवायची जास्त हाऊस. आणलं का ठेवलं बँकेत. बरं लोकांनी म्हणजे सरकारने सांगितलं की 5 लाखाच्या वर जर असेल तर मग त्याच्यामध्ये काही बरा लागते त्याच्यामध्ये. तर कुबेराची अशी आशा होती म्हणजे लक्ष्मी उपासना केली, शंकराची उपासना केली. त्याने मग भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन म्हणजे धनाचा अधिपती केला. म्हणजे या जगामध्ये जेवढं धन आहे त्याच्यापेक्षा 18 भाग जे 18 भागाचा तो अधिपती होय. तर हा जो विश्रवाण होता, या विश्रवाने या दैत्याने काय केलं तर माझं थोडंसं कपट कारस्थान करून दैत्य कुळातली एक पोरगी त्या विश्रवाला दिली. म्हणजे विश्रवाला जी दुसरी पत्नी जी आहे तिचं नाव होतं कैकसी. कैकई वेगळी आणि कैकसी वेगळी. हे कैकसी होती दैत्य कुळातली आणि दैत्य कुळातली असल्या कारणानं त्या विश्रवाला जे काही तिच्यापासून झाले त्याच्यापैकी हा एक रावण. रावण हा कुबेराचा सावत्र भाऊ, एक बाप 2 माय. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे 3 आहे. 3 गुणाचे 3 आहे. रावण हा मोठा आहे. रावण हा रजोगुणी आहे. त्याला धन दौलत तसं प्रकारे पाहिजे, अनेक प्रकारचे विलास पाहिजे. बरं 1-2 पत्न्या नाही, कोणाची जरी चांगली सापडली दिसली का तर घेऊन याचं काम करेल. रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका. मग याला लग्न लावून आणल्या होत्या का? ज्या लोक पण पाताळात जाऊ का स्वर्गात जाऊ का मृत्यू लोकात जाऊ त्याला फिरायचं हेच होतं. चांगले दिसले का अशा जबरदस्तीने आले. त्यावेळेला असा आहे, एक वेळ असा प्रसंग घडला. आता कुबेराचा सावत्र भाऊ, कुबेराचा जो पोरगा होता त्याची पत्नी होती, तरी ते अप्सरा जरी असली त्यानं जबरदस्तीने आली. आता वास्तविक ते कुबेराची जर सून आहे तर कुबेराचा भाऊ असला तर ती याची सून नाही लागत का? पण असा जो कामांग जे लोक आहेत त्या लोकांना कळत. तशी रावणाची जे रावणात होता तो नास्तिक नव्हता. नास्तिक म्हणजे देवधर्म मानणारा असं नव्हता. तो म्हणजे आस्तिकच होता. नास्तिक जर म्हणा हो, नास्तिक हो वेद निंदका. वेदाची निंदा करा नास्तिक असतो. पण रावण काय वेदाची निंदा करणारा नव्हता. तो त्याच्या बापाने त्याला वेद शिकवले होते. वेदावर भाष्य आहे त्या रावणाचं, रावण सीता. त्याप्रमाणे सर्व वेदशास्त्र त्याने माहीतच होती, शिकलेला असतो. पाखंडी नव्हता. पाखंड वेद दूषक असतो. म्हणजे वेदाची निंदा करणारा पाखंड असतो तसा नव्हता तो. तो वेद मानणारा होता. तो अशा प्रकारे एवढंच नव्हे तर रावण सर्व शास्त्रात ज्योतिष्यामध्ये प्रवीणच होता. गायनामध्ये प्रवीण होता. कारण त्याचे स्तोत्र जे आहेत श्रेष्ठ अशा प्रकारचे. म्हणजे गायनामध्ये साधार ज्योतिष्यामध्ये असा प्रकारे प्रवीण होतो. सर्व जरी होता तरी पण एकच नव्हता, तो सात्विक नव्हता. हे महत्त्वाचं आहे. सात्विक जर असता तर हे असे धंदे त्याने केले नसते. तो सात्विक नव्हता, अभिमानी होता. आणि असे देव अधर्म अभिमानी, असे अधर्मी अभिमानी ज्या वेळेला वाटते ते कोणाचं म्हणत नाही. पुष्कळाने सांगितलं, बापाने सांगितलं. याचं कारण आहे की जशी माय असेल तसं पोरग निघत असते. बाप साधूच होता, आदाई पुलस्त ऋषी साधूच होता. पण ही याची माय जी होती आई कैकसी, हे होती दैत्य कुळातली उन्मनो मातृदोषिनो. शास्त्रांचा उन्मनो मातृदोषिनो.
पितृदोषेन मूर्खता. या रावणाला मूर्खता जर असलेली, उन्मत्तपणा जर असेल तर हे गुण म्हणजे आईचे. म्हणून आईने मुलावर चांगले संस्कार करावे. वर्गात उन्मत्त जर होत नसेल ह्याला कारण म्हणजे आहे. म्हणून उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. आणि जर समजा वंशात जो कंजूस असा आपला असेल तर ती तसाज्ञपणे होत असते. म्हणून हे जे आहे, या जो रावण होता, या रावणाने भगवान शंकराचा तो भक्त होता. एवढंच नाही तर एवढा भक्त होता की ज्या वेळा त्याची पूजा भारी होती, म्हणजे काही म्हणा देवपूजा भारी, घंटा वाजते झाली, 14 धन त्याच्याकडे होते. कोणी कमळ आणायचे, कोणी बेलाचे पानं आणायचे, कोणी अनेक प्रकारे पूजेची सामुग्री गोळा करण्याकरता रावणाकडे 14 लोक नोकरीने होती. एवढा पूजा होता, पुजारी मोठा होता. आणि ब्राह्मणच होता ना, ब्राह्मण कुळातला होता. त्याच्या कारणाने झाले हे पूजा पाठ असं तसं करायला कोणी बोलवे. तर रावणाची आपण म्हणतो रावणाची लंका, रावणाची लंका ते म्हणजे रावणानं काही ती बांधली नव्हती. ही लंका कोणाची होती तर कुबेर जो होता, भगवान शंकराच्या कृपेने कुबेर हा धनाधिपती झाला. कुबेराला असं वाटलं की आपली अलंकावती आहे, आपली अलंकावती आहे. त्याप्रमाणे त्या कुबेराच्या स्वर्गामध्ये अलंकावती होती आणि तिथं त्याचा पुष्पक विमान वगैरे सर्व त्याचा कारभार होता, चांगलंच होतं. तर या कुबेराला वाटलं की भगवान शंकराच्या कृपेने एवढं झालं. भगवान शंकराने